संकीर्ण एक, त्यातला प्रश्न 7वा आणि त्यातलं उदाहरण आहे दुसरं. पहा, शाब्दिक उदाहरणं आहेत. आपल्या संकीर्ण जो आपला 10वीचा मराठी मीडियमचं पुस्तक आहे गणिताचं, त्यातला जो संकीर्ण प्रश्न संग्रह आहे त्यामध्ये 7वा प्रश्न हा सगळा शाब्दिक उदाहरणाचा आहे. त्यातलं तुम्हाला मी एक उदाहरण मागच्या व्हिडिओमध्ये पाठवलेलं आहे. आता तुम्हाला मी त्यातलंच दुसरं उदाहरण सोडून दाखवतो. आधी मी उदाहरण देतो. उदाहरण मोठं आहे तरी पहा. उदाहरण असं आहे, कांताबाईंनी, पहा, कांताबाईंनी दुकानातून, पहा पुस्तकामध्ये बघा प्रश्न क्रमांक बघा, पान नंबर 29 आहे. त्यातलं दुसरं उदाहरण बघा. कांताबाईंनी दुकानातून 1.5 किलो 1.5 किलो चहा, 1.5 किलो चहा व 5 किलो साखर आणली. साखर आणली 5 किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी, दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये, त्यांना 50 रुपये रिक्षा भाडे द्यावे लागले. यासाठी त्यांचे 700 रुपये खर्च आले. 700 रुपये खर्च झाले. इथे एकूण शब्द लिहायचा राहिला. यासाठी त्यांचे एकूण शब्द महत्वाचं का, तर रिक्षा भाड्यात धरायचं आहे. 700 रुपये खर्च रिक्षा भाडे द्यावे लागले. यासाठी त्यांचे एकूण 700 रुपये खर्च झाले. नंतर त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाइन ऑर्डर नोंदवून घरपोच मिळतात. पुढील महिन्यात त्यांनी 2 किलोग्राम चहा, 2 किलोग्राम चहा व 7 किलोग्राम साखर ऑनलाइन मागवली. तेव्हा त्यांना
880 खर्च आला. 880 खर्च आला. तर चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्रॅम दर काढा. आता पहा, एवढं मोठं गणित आहे. तुम्हाला असं वाटतं की फार काहीतरी अवघड असणार आहे, पण काहीच नाही. पहा, कांताबाईने दुकानातून 1.5 किलो चहा व 5 किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षा भाडे द्यावे लागले. यासाठी त्यांचे एकूण 700 रुपये खर्च आले. नंतर त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून घरपोच मिळतात. पुढील महिन्यात त्यांनी 2 किलोग्राम चहा व 7 किलोग्राम साखर ऑनलाईन मागवली. तेव्हा त्यांना 880 रुपये खर्च आला. तर चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्रामचा दर काढा. गणित एवढं मोठं दिसतंय म्हणजे याच्यामध्ये काहीतरी फार मोठं असं काहीच नाही. पहा, 1.5 किलो, 1.5 शब्द हा गणितामध्ये कसा मांडतात? 1.5 शब्द हा गणितामध्ये 2 प्रकारे मांडतात. एक म्हणजे 1.5 किंवा 3/2 ह्या 2 प्रकारे 1.5 मांडतात. तिसरा पण प्रकार मांडण्याचा तो म्हणजे असा 1.1/2. एकच आहे ते. मग हे आणि हे दिसायला वेगवेगळे आहेत, एकच आहे 1.5. 1.5 किलो चहा व 5 किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षा भाडे द्यावे लागले. यासाठी त्यांना एकूण 700 रुपये द्यावे लागले. आता ह्याचा अर्थ काय बघा बरे, त्यांना 700 रुपये एकूण झालेत रिक्षा भाड्यासहित. म्हणजेच साखर आणि चहा त्यांना किती रुपयाचा पडला? मग 50 रुपये वजा करायचे 650 रुपयाला. म्हणजे त्यांना 1.5 किलो चहा आणि 2 किलो साखर 650 रुपयाला पडली. नंतर त्यांना असे समजले वगैरे ह्या गोष्टी फक्त औपचारिकलेल्या आहेत. त्यांना फक्त एवढंच म्हणायचं आहे की 1.5 किलो चहा आणि 5 किलो साखरेची किंमत 650 रुपये आहे आणि 2 किलोग्राम चहा व 7 किलोग्राम साखरेची किंमत 880 रुपये आहे. एवढं त्यांना म्हणायचंय. हे मध्ये काय त्यांच्या काय गणिताचा काय संबंध नाही. तर फक्त एवढं म्हणायचं काय, 1.5 किलो चहा आणि 5 किलो साखर यांची किंमत आहे 650 रुपये, 700 रुपये नाही. त्यात भाडं 50 रुपये त्यांनी पकडलेलं आहे. आणि 2 किलो चहा आणि 7 किलोग्राम साखर यांची किंमत किती आहे? 880 रुपये. यावरून आपल्याला त्या साखरेची किंमत आणि चहाची किंमत आपल्याला काढायची. पाहता कसं येईल, नीट पाहता. आता मी तुम्हाला हे उदाहरण सोडून दाखवतो. पहा नीट. पहा काय म्हटले, 1.5 किलो चहा आणि 5 किलो साखर यांची किती किंमत आहे? 700 रुपये रिक्षा भाड्यासहित आहे. मग आपण असं म्हणूया, 1 किलो काय म्हणायचं, 1 किलो चहाची किंमत X रुपये मानू, X रुपये मानू व 1 किलो साखरेची किंमत Y रुपये मानू. म्हणून पहिल्या अटीनुसार अट पहिले कोणते बघा बरे, 1.5 किलो चहा आणि 5 किलो साखर यांची किंमत 650 रुपये आहे, 700 रुपये नाही. कारण 700 रुपये खर्च आहे, त्यात 50 रुपये भाडं आहे रिक्षाचं. त्यामुळे असं होणार आहे, 1.5 किलो म्हणजे 1.5x अधिक 1.5x अधिक साखर किती आहे? 5 किलो आहे, 5y बरोबर 650. म्हणून हे आपल्याला 1.5 नको, आपल्याला
म्हणजे आपण पूर्ण आकडा करू. काय करू माहिती का, या प्रत्येकाला आपण 2 ने गुणू. प्रत्येकाला आपण जर 2 ने गुणलं तर काय होईल, 1.5 च्या ऐवजी 3 होईल. किती होईल, 3 होईल. किंवा डायरेक्ट 10 ने गुणू म्हणजे काय होईल, 15, 50, 6500 होईल. कसं करा, फक्त हा पॉईंट आपल्याला घालवायचा आहे. पॉईंट घालण्यासाठी आपण काय करू शकतो, प्रत्येकाला 2 ने गुणू शकतो किंवा प्रत्येकाला 10 ने गुणू शकतो. आपण 2 ने गुणू. 2 ने गुणून 2 ने गुणलं उत्तर काय बरोबर होईल, 1.5 चे दुप्पट 3 होणार, 3x. 5 दुने 10y. याला पण 2 ने गुणलं तर उत्तर होणार आहे 1300. याला म्हणायचं समीकरण नंबर 1. दुसऱ्या अटीनुसार दुसरी काय अट बघा, दुसरी अट काय बघा, तुम्ही पण पुस्तकामध्ये पहा, पान नंबर 29 वर ते बघा. दुसरी अट काय आहे, 2 किलोग्रॅम चहा व 7 किलोग्रॅम साखर. म्हणजे 2 किलोग्रॅम चहा, 7 किलोग्रॅम साखर. 2x अधिक 7y 880 रुपये गेले. 880. याला म्हणायचं समीकरण नंबर 2. संपलं. एकदा का 2 समीकरणे तयार झाली की तुम्ही ती कोणत्याही पद्धतीने सोडवू शकता. म्हणजे आता हे 2 समीकरण आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. समीकरण 1, समीकरण 2. आता नेहमीप्रमाणे सोडवायचं. ह्याच्यात सोडवणं महत्वाचं नाही, हे महत्वाचं कोणतं आहे, समीकरण तयार करणं हे महत्वाचं आहे. एकदा समीकरण तयार केली की तुम्ही ती कोणत्याही पद्धतीने सोडवू शकता. आता आपण काय करू, समीकरण 1 ला 2 ने गुणू. 1 ला 2 ने गुणू. 2 ने गुणलं मग काय होईल, 42 6x. हे 2 ने गुणणं वेगळं बरं का. हे 2 ने काय गुणलंय तर 1.5 नको म्हणून गुणलंय. आणि आता आपण 2 ने काय गुणतोय, आपल्याला हा सहगुणक समान करायचा आहे म्हणून गुणतोय. पहा 2 ने गुणलं 42 6, 10 दुने 20y. 2 ने गुणलं 2600 आलं. त्याला म्हणायचं समीकरण नंबर 3. आता समीकरण 2 ला हे समीकरण नंबर 2 ह्याला कसं गुणायचं, 3 ने गुणायचं, उलट पालट गुणायचं. ह्या 2 ने ह्या प्रत्येकाला, ह्या 3 ने ह्या प्रत्येकाला. पण नेहमीप्रमाणेच ह्या संख्येने ह्या प्रत्येकाला गुणायचं, ह्या संख्येने ह्या प्रत्येकाला गुणायचं. 3 ने गुणलं समीकरण 2 ला 3 ने गुणू. 3 ने गुणलं 3 दुने 6x, 3 7 21y. 880 गुणिले 3. पहा 3 0 0 3 8 24 हातचे 2, 3 8 24 आणि 2 26, 2640. याला म्हणायचं समीकरण नंबर 4. आता यांची करायची वजाबाकी, ह्या दोघांची समीकरण 1 व समीकरण 2 ची काय करायची, वजाबाकी करायची. मग लिहायचं आपण ते काय लिहायचं, समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करायचं. दोन्ही समीकरण आधी आपण या खाली लिहून घेऊ. 6x अधिक 20y बरोबर 2600. 6x अधिक 21y बरोबर 2640. चिन्ह हे अधिक आहे, अधिक आहे, अधिक आहे, अधिक आहे. चिन्ह बदलायची, समीकरणांची वजाबाकी करायची. म्हणजे काय करायचं, दुसरं जे समीकरण आहे ना त्या चिन्ह बदली करायची. अधिकचं वजा, अधिकचे वजा, अधिकचे वजा. मोठ्यातून लहान वजा करायचं, चिन्ह मोठ्याचं. हे असं वजाबाकी करायची नाही. 2640 आहेत, ही संख्या मोठी आहे, 2600 छोटे आहेत. 2640 मधून 2600 गेले, फक्त 2600 राहणार. चिन्ह मोठ्याचं पण. उत्तर आलं 40. उत्तर काय बघा बरे, 40. 20 अधिक आहे, 21 वजा आहे, चिन्ह मोठ्याचं, वजा 1y, नुसता y मांडायचा. म्हणून उत्तराला दोन्हीकडे वजा, दोन्हीकडे अधिक. y ची किंमत काय आली, 40 आली. y ची किंमत काय आली, 40 आली. आता आपण काय करायचं, ही किंमत समीकरण 1 किंवा 2 मध्ये कुठे पण ठेवायची. समीकरण 1 मध्ये ठेवू, y बरोबर 40, y बरोबर 40. ही किंमत समीकरण 1
मध्ये ठेवू। पहा समीकरण 1 लिहायचं 3x अधिक 10y बरोबर 1300 म्हणून 3x अधिक 10 y ची किंमत 40 बरोबर 1300 म्हणून 3x अधिक 400 बरोबर 1300 म्हणून 3x बरोबर 1300 वजा 400 म्हणून 3x बरोबर 900 म्हणून x बरोबर 900/3 x ची किंमत आली 3 त्रिक 9 300 x ची किंमत काय आली बघा बरे 300 आली। आता x काय आहे आणि y काय आहे तर x आपण काय मानलं बघा बरे सुरुवातीला चहा आहे आपण मग म्हणून x बरोबर 1 किलोग्रॅम चहाची किंमत 1 किलोग्रॅम चहाची किंमत बरोबर 300 रुपये आणि y बरोबर y ची किंमत काय आहे 40 आहे y बरोबर 1 किलोग्रॅम साखरेची किंमत बरोबर 40 रुपये। पहा 1 किलो चहाची किंमत काय आली 300 आणि 1 किलो साखरेची किंमत 40 आली। आता ताळ करून पाहिला तर पहा बरे पहिल्या गणितामध्ये काय त्यांचं 1.5 किलो चहा आणलाय सांगा बरे 1 किलो चहाची किंमत 300 मग 1.5 किलोची किती होणार आहे 450। सुरुवातीला त्यांनी 5 किलो साखर आणलेली आहे साखरेची किंमत 40 रुपये किलो आहे 5 किलोची किती होणार मग 200 रुपये होणार म्हणजे 0 5 650 गेले आणि 50 रुपये रिक्षा भाडे होते त्यांचं असं 700 रुपये गेले। पुढल्या त्याने काय केलं साखर किती चहा किती आणलाय 2 किलो चहा किती रुपयाचा होणार 600 रुपयाचा। साखर 7 किलो आणली 7 किलो साखर किती होणार 7 किलो साखर 728 280 रुपयाचे होणार 088 त्यांचे 880 रुपये गेले। तर हे गणित होतं संकीर्ण प्रश्नसंग्रह मधील प्रश्न 7वा त्यातलं दुसरं होतं। आता आपण या पुढचे गणित पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवणार आहे सर्वच्या सर्व शाब्दिक उदाहरणे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये पाठवणार आहे प्रत्येक उदाहरणाचा एक व्हिडिओ पाठवून देणार आहे। पुढल्या वेळेस आपण तिसरं गणित घेऊया।